ओम स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे असेच गोड आणि जीवन उपयोगी संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. फक्त स्वामींचं तुम्ही नामस्मरण करा आणि मनामध्ये नाम घ्या. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील आणि तुमची आज सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि तुमच्या आनंदाचा दिवस जवळ आला आहे. फक्त तुम्ही देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि भक्ती तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने करा. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे नामस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान हे खात्रीने मिळत असते. आणि स्वामींना प्रार्थना अशी करायची आहे की हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझ्या आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हास या जगाला कुणीच नाही. धन्यवाद स्वामी, अनंत कोटी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असे स्वामींचे धन्यवाद करून स्वामींच्या चरणी मस्तक टेकवायचे आणि पाया नक्कीच पडायचे आहेत. स्वामींना जेव्हा आपण तळतळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार साडे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आणि आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आणि चांगलेच कर्म करायचे. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कुणाची आणि कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटांना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याशी आणि इतरांशीही. म्हणून फक्त स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो आणि स्वामी तुम्हाला निरोगी ठेवो. मित्रांनो, व्हिडिओ आपण नक्कीच पुढे चालू ठेवू त्याआधी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आनंदाची वाट स्वामी, दुःखाचा नायनाट करतील माझे स्वामी. आणि स्वामी प्रत्येक दुःखाचा नायनाट नक्कीच करत असतात. आणि डोकं तुमचं शांत असेल ना जीवनात तर निर्णय तुमचे कधीच चुकणार नाही आणि तुमची भाषा गोड असेल तर माणसं कधीच तुमच्याकडून तुटणार नाही. म्हणून गुरु लाभला साथी तर भवसागर हो तरू, गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरू. आणि म्हणून आपल्या पाठीशी आपले स्वामी समर्थ उभे असताना आपल्याला कशाची चिंता करायची गरज नसते. म्हणून श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षेम मी स्वतः चालवतो. आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. आणि जा, तुझ्या अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है असे बोलून स्वामी आपल्याला धीर देत आहेत. आणि स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस, मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे वचन मी तुला नक्कीच देऊ शकतो. म्हणून एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करत असतात, ती माणसं माझ्याजवळ नक्कीच असतात. म्हणून सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे
त्यांनी स्वीकारलेले आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग आणि मग आपण एकदा शांत होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून फक्त आपण ते त्यांचे नामस्मरण आणि ठेवून आनंदाने घालवायचा असतो आणि स्वामींचाच आपण विचार करायचा असतो. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. आणि श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच आपल्याला एक दिवस होईल आणि एक दिवस त्यांचा अनुभव आपल्याला नक्कीच येऊ शकतो. म्हणून एक भक्त सकाळी उठल्यावर नेहमी देवपूजा करताना स्वामी समर्थांना त्याने विचारले, स्वामी, मी तुमची इतकी भक्ती भावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात आणि लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते असते. म्हणून वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर आणि कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी असाच कायम राहणार आहे. म्हणून जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशीही असतात. म्हणून जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंती काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते. आणि म्हणून कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर असायला हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि तोच विश्वास तुमचा मनापासून असला की सर्व काही तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आपल्या चांगुलपणापासून निर्माण होतात. म्हणून थोडं आपण वेगळं राहिलं पाहिजे. आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायचे किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसते. आणि रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी हास्यच पुरेसं असतं. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपलं आपणच ठरवलं पाहिजे. कारण आपली अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. म्हणून कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. कारण घराचं घरपण त्यामुळेच टिकून राहत असतं. म्हणून भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्याकडून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे अशी भावना ज्यांच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर नक्कीच असतो. पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ प्रेमाने आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा. आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदाराशी वेळ तुम्ही नक्कीच काढला पाहिजे. सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, त्या घरात चांगले वातावरण असणे पूर्णपणे गरजेचे आहे. आणि आयुष्यात काही शिका अथवा नका शिकू, पण लोकांना ओळखायला नक्कीच शिका. कारण माणसं दिसतात तशी अजिबात ती नसतातही. म्हणून हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्कीच होतो आणि विजय नेहमी सत्याचाच होत असतो.
म्हणून सत्याच्या बाजूने लढायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. आणि फसवणाऱ्याला वाटतं असतं की आपण त्याला मस्त फसवतोय, विश्वासात घेऊन त्याला भारी गंडवतोय. पण फसवणाऱ्याला हे माहीत नसतं की आपण आपलं नातं संपवतोय आणि एक विश्वासू माणूस आपण आयुष्यातून पूर्णपणे गमावतोय. म्हणून सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो, आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून साधी माणसं नेहमी फसवली जातात, कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात. आयुष्यात साधे सरळ असणं वाईट नाही, पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळेस तुम्ही सावध राहायला हवं. आणि विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे जरा जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. आणि आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो ना, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य हे असेच आहे, सुखदुःखाचे नक्कीच हेलपाटे घेतच चालावे लागते. आणि तडजोडीमुळे कधीही नुकसान होत नाही, तर संधी मिळते आयुष्याचा इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी. म्हणून जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही ना, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुमची गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेचा प्रसार घरोघरी नक्कीच केला जात असतो. म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्यांच्या आधाराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. आणि माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात, तर काहींमुळे वेदना कमी होत असतात. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते, कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार सोबतच्या व्यक्तीकडून नक्कीच येत असतात. आणि सोबतची व्यक्ती कशी आहे आणि कशी वागत आहे त्यातूनही आपले विचार त्यांच्याजवळ जातात आणि त्यांचे विचार आपल्याजवळ येत असतात. आणि नातं हे झाडाच्या सावलीसारखं आहे. ज्या झाडाची सावली चांगली आहे तिथेच माणूस विसावा घेतो. नात्यातही असंच असतं, जिथे मान, सन्मान, आदर आणि माणुसकी असते तिथेच नातं टिकत असतं. म्हणून जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवायला शिका. आणि जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही बसायचं. सापडलेलं हरवलं म्हणून सोडून द्यायचं असतं. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फक्त नक्की फळ मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती, किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा आपल्याला त्या व्यक्तीकडून मिळत असतो. म्हणून मित्रांनो, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या दर्शनाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा. मग आपण का लहान मुलाच्या गोष्टीचे पेटून घेतो? आणि मग शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवण्यापासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत आणि जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते खूप आनंदाने जगायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि जपून टाक पावलं, इथे प्रत्येक वाट चांगली नसते. जपून बनव नाती, इथे प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घे निर्णय, इथे प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेव विश्वास, इथे प्रत्येक चेहरा आयुष्यामध्ये कधीच खरा नसतो. म्हणून जीवन जगताना कधीच कोणाला नावं ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीनं कधी ना कधी आपल्याला एका क्षणापुरती तरी साथ नक्कीच दिलेली असते. आणि जगायचं कसं हे आईवडील शिकवतात, रडायचं कसं हे अनुभव शिकवतात, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात आणि हसायला मात्र मित्र शिकवत असतात. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र तुम्ही जोडायला शिकलेच पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे आपल्याला निश्चितच समजायला हवं. आणि सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तरी वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. म्हणून आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दौडायचा नसतो. तो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरायचे फुलांसारखे आणि पसरायचे सुगंधासारखे. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत कुणावरच तुम्ही रुसू नका. एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही क्षण नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. स्वामी सर्वांच्या सोबत आहेत आणि स्वामी सर्वांनाच मदत करतील, तर स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाची करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा
आणि ते वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही मनापासून करा. शरीराचे सगळे अवयव धडधाकड असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. त्याला फक्त चांगली व्यक्ती आणि मित्रच बरं करू शकतात. म्हणून दुनिया कशी का असेना, आपण मनाने इतके चांगलं राहायचं की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडलाच पाहिजे. आणि चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवण्याची हिंमत नसते. आणि जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही ना, तो देव माणसाला कसा सोडू शकेल. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढत असतात. म्हणून होईल सगळे नीट आणि होईल सगळे ठीक. स्वामी आपल्या पाठीशी आहेत ना, मग त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येक काम करायला घ्या. नक्कीच तुमचं काम पूर्ण होईल. आणि जे काही चालू आहे तुमच्या जीवनात ते कधीतरी संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. जे हवं ते सगळं मिळेल. कारण वेळ खराब आहे, आयुष्य नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है अपनी निंदा. म्हणून शब्दांचा वापर जपून तुम्ही आयुष्यामध्ये केला पाहिजे. जे शब्द आपल्याला ऐकायला आवडत नाहीत ते आपण इतरांनाही अजिबात बोलू नये. आणि आपण ज्या लोकांना आपलं मानतो तीच लोक आपल्याशी अंतर ठेवून वागायला लागली तर समजून जायचं त्यांच्या आयुष्यात आता आपली काहीच किंमत उरली नाहीये. आणि जशास तसं वागावं माणसाने. कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच विषय वाटत असतो. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग कधी आपल्याला दाखवत नसतो. आणि एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा. कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. आणि स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची ही दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील असते. मग ते सख्य असो किंवा परकीय असोत. आणि जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन करायला शिकाल तेव्हा समजून जा की तुम्ही जगायला सुरुवात केली आहे. आणि कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकू नाही ठेवू शकत. म्हणून एकदा विश्वासघात केलेल्या माणसावर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो. आणि पाठीवर खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात ठेवू द्यायचा नसतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला सगळं सहजरित्या मिळते ना त्याला त्या गोष्टीची जाणीव नसते किंवा जपता येत नाही. परंतु ज्याला जाणीव आणि जपणं दोन्हीही जमते त्याला काहीच मिळत नाही. म्हणून कोणी आपल्याला मदत करताना त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका. आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना कधीही आयुष्यामध्ये फसवू नका. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं. आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळून स्वतःला मनाला कमी न लेखावं. सारं काही ठरल्याप्रमाणे होत नसतं. तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपायचा असतो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांना खूप खुश ठेवण्यापेक्षा आपण स्वतः खुश राहिलेलं कधीही चांगलं असतं. आणि आपण स्वतःलाच खुशी ठेवलं पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये सर्व काही मिळवू शकतो आणि सर्व काही मनापासून आपण खुश राहू शकतो. म्हणून प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला तसेच भाषेत उत्तर नक्कीच दिले पाहिजे. आणि मित्रांनो, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यातून आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेताय हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही त्यातून कडून काय घ्यायला पाहिजे हे तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक दिवस हे देवानं आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा. देवावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. आणि पैशांपेक्षा माणसाला तुम्ही किंमत जास्त प्रकारे दिली पाहिजे. मित्रांनो, कोणाचं सुख पाहून ते आपल्याला वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाटेला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि आयुष्य जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही. खरं सांगितल्यानंतर
ज्यांना राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांना त्रास करून घ्यायचा नाही. किती संकटे आली तरी कधी घाबरायचे नाही. ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पण ज्यांची नियत खराब आहे त्यांना तुमच्या सावलीला सुद्धा उभं करू नका. आणि जीवनातील 7 खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मृत्यू हे अटळ सत्य आहे. मृत्यूनंतर सोबत काहीच घेऊन जाता येत नाही. जे पेराल तेच उगवेल. किती विचार केला तरी देवाच्या आणि वेळाच्या पुढे जाता येत नाही. ताटात कितीही असले तरी भुकेपेक्षा जास्त खाता येत नाही. जिथे समस्या असते तिथूनच मार्ग मिळतो. आणि समाधानी मन हे आनंददायी जीवनाचे सूत्र आहे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जात असते. म्हणून खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे यालाच आदर्श जीवनाचे व्यवस्थापन म्हणत असतात. म्हणून जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगलपणा कधी सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं. आणि मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, पण जन्म घेण्यासाठी एकच आहे, ती म्हणजे आपली आई. आणि त्या आपल्या आईवडिलांना तुम्ही नक्कीच जपायला शिका. तेच तुम्हाला पोचतात आणि त्यांना तुम्ही शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे एवढेच त्यांची अपेक्षा असते. म्हणून गर्व हा कशाचाच करू नका. कारण शक्ती, पैसा आणि सुंदरता या तिन्ही गोष्टी कालांतराने कमी होऊन जातात हे मात्र निश्चित आहे. आणि ज्यांना आपली चूकच समजत नाही अशाच लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाही, उलट आपल्याला चुकीचे ठरवत असतात. आणि माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे, संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे, गर्व सांगतो पैसा किती आहे, आणि भाषा सांगते माणूस कसा आहे. म्हणून ठोकर सांगते लक्ष किती आहे, आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे. म्हणून अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणित होत नाही. तसेच जीवनात संकटाची वादळे झेलल्याशिवाय सुखाचा गारवा अजिबात आपल्याला कळणार नाही. आयुष्यात आपल्या भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा. कारण येणारी वेळ ही तुमच्या भाग्यामुळे नाही तर केलेल्या कर्मामुळे तुम्हाला नक्कीच फळ देऊन जाईल. आणि परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, आणि भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, आणि मित्राशिवाय आयुष्यच नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे. आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती असते. म्हणून कोणतीही गोष्ट लावून धरली की खूप मोठी होते आणि सोडून दिली तर काहीच नसते. पण इथे प्रत्येकालाच आपला इगो टिकवायचा असतो. अर्थातच काही गोष्टी गंभीर असतात, परंतु हे त्याच्या इगोवर अवलंबून असतं की गांभीर्य विसरायचं की व्यक्ती. म्हणून जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं. पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही, त्याला फक्त वेळच समजावू शकते. म्हणून विश्वास आणि नातं हे पाणी आणि जीवन यासारखे असते. कारण जिथे पाणी असतं तिथे जीवन असतं. अगदी तसंच जिथे विश्वास असतो तिथेच नातं असतं. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी 1 सेकंद, म्हणून निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य लागत असतं. म्हणून सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण आपले पाय ओले करतात. मग हे तुम्हाला ठरवायचं आहे. कोणतेही फूल दुसऱ्यांच्या फुलांची स्पर्धा करत नसतं, कारण त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आपण जसे आहोत तसे खूप सुंदर आहोत हे प्रत्येकाचे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि आनंदी जीवनामध्ये राहिलं पाहिजे. झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालवणे हा होत नाही. प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते. ईश्वराचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद त्याचपैकी एक आहे. म्हणून तुम्ही झोपडीत राहा, बंगल्यात राहा किंवा कोठेही राहा, शेवटी जिथे समाधान मिळते ती जागा आपल्यासाठी महत्त्वाची असते. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावंच लागतं. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली
तर प्रेमाने त्याला साथ द्यायला शिका. म्हणून 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटेही बघता आली पाहिजे. तरच ते नातं टिकतं आणि भर सुद्धा येतो. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चाही तुमच्याबद्दलच असणार आहे. हे तुम्ही दिमागात ठेवलं पाहिजे आणि मनात विचार केला पाहिजे. म्हणून नातं म्हणजे परीक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला. नातं म्हणजे स्पर्धा नाही जिंकणं किंवा हरणं ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनामध्ये जास्त घेतो याची जाणीव म्हणजेच नातं असतं. आणि भ्रमात राहू नका, हा माझा तो माझा. आपली वेळ खराब आली ना की कुणाचं कोणाचं नसतं हे लक्षात ठेवा. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो ना त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण त्याची साथ आणि जहाज कधीच बुडू देत नाही. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम या जगामध्ये कुठलंही साधन नाही. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप या जगामध्ये अवघड असतं. म्हणून मन पवित्र असलं की ते धन आपोआप येतं. आणि मग नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं. जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत ते नातं असायला हवे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही की गळ्यातलं सोनं तुमचं कसं आहे, पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. सारं जग रामकृष्ण हरिमाऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, पुढे तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि आयुष्यात भरपूर पुढेही जाल. फक्त कुणाला तुम्ही खाली दाखवू नका आणि कुणाला कमी दाखवू नका, नाहीतर मग तुम्ही गर्व आल्यासारखे बोलाल. म्हणून नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची ही जिद्द असायला हवी. लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी लोक हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही फक्त आनंदाने करत आहात तसेच राहा. कारण जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा ते तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत असतं, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसारखं वागायला जाता तेव्हा मग ते नाही जमत आणि सगळं चुकीचं होतं. म्हणून तुम्ही जसे आहात तसेच राहायला शिका आणि तेच आपण करू शकतो. म्हणून फुले असतील तर बाग सुंदर असते, गालातल्या गालात एक छोटं हसू असेल तर चेहरा सुंदर असतो, आणि नाती मनापासून जपली तर आयुष्य सुंदर असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपले साप असावे लागते. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही. आणि खेळ असो वा आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि जीवन हा एक असा प्रवास आहे ना, जो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे कळणार पण नाही. म्हणून मित्रांनो, सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वणवण फिरत असतो, पण दमल्यावरच त्याला जाणीव होते की समाधानातच खरे सुख होते. म्हणून सांभाळायचं असतं, एकाने रुसलं तर दुसऱ्याने मनवायचं असतं. प्रत्येक गोष्टीत समोरच्याचंही म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. त्यांनाही मन आहे हे मात्र तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवायचं असतं. मित्रांनो, पण उपकार नाहीत त्यामुळे कर्ज घ्या, पण उपकार नका घेऊ. कर्ज फेडून रिकामं होता येतं, पण उपकाराची भाषा आयुष्यभर आपल्याला ऐकावी लागत असते. आणि अनुभवाच्या भरपूर काही गोष्टी असतात, तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर अजिबात जीवनामध्ये तुमच्या राहणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्याच गोष्टी आत्मसात करायला शिका. 1.5 पैसा जवळ आला म्हणजे 1.5 कोटी आल्यासारखं वागू नका. ही जिंदगी खूप छोटी आहे, कधी ओहोटी लागेल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही शांत राहायला शिका, आणि जेवढं जास्त शांत राहायला शिकाल तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या व्हायला सुरुवात होईल. आणि चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या की चांगल्याच गोष्टी जीवनात आपल्या येत असतात. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. आणि बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ते ध्येय आपण मिळवू शकतो. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.
आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल तर वेळेचं पालन तुम्हाला करायला लागेल आणि वेळेचं पालन केलं तरच तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. कारण वेळ सर्व काही सांगत असते आणि वेळच आपल्याला सर्व काही देत असते. अनुभव आणि वेळच आपल्याला शिकवत असते की जीवनामध्ये कसं लढलं जातं आणि कसलं सगळं शिकलं जातं. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 12वा सिद्धांत लक्षात ठेवा. आपली कार्यक्षमता तुम्हाला वाढवायला लागेल आणि कौशल्य हे एखाद्या बॉक्समध्ये वस्तू पॅक करण्यासारखे असते. चांगल्या प्रकारे वस्तू पॅक करणारा माणूस चुकीच्या पद्धतीने पॅक करणाऱ्या माणसापेक्षा दुप्पट वस्तू पॅक करू शकतो. म्हणून जर तुम्हाला टायपिंग येत असेल तर एकच काम करा, तो काळ आठवा जेव्हा तुम्ही टायपिंगला सुरुवात केली होती, जेव्हा तुम्ही किती वेगाने टाईप करत होता. आणि समजा 5 शब्द प्रति मिनिट असेल, आता काय स्थिती आहे, 30 मिनिटे प्रति मिनिट. जमीन आसमानाचा फरक. असे का? म्हणून कारण तुम्ही टायपिंग शिकलात, त्याचा सतत सराव केलात, शॉर्टकट कीजचा वापर शिकलात. या सगळ्यांचा परिणाम तुमचा टायपिंग वेग वाढवण्यात आला. म्हणून वेळाच्या क्षेत्रातही तुम्हाला तेच करायचे आहे. इथेही तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवायची आहे, जेणेकरून तुम्ही तेवढ्याच वेळात दुप्पट काम करू शकता. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 12वा सिद्धांत आहे, आपली कार्यक्षमता वाढवा आणि ती आपण वाढवलीच पाहिजे. आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला सतत काहीतरी शिकत राहावे लागेल आणि नवीन नवीन मार्ग शोधावे लागतील. या मार्गाचा उपयोग करून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे, अधिक वेगाने आणि अधिक क्षमतेने काम करू शकाल. यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींना भेटून त्यांची कामाची पद्धत बघावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. तुम्ही निवडलेल्या क्षेत्राच्या सेमिनार्सना जाऊन किंवा त्या संबंधीची पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवू शकता. सगळ्यात महत्त्वाचे साधन म्हणजे इंटरनेट वापरून त्या ज्ञान भांडाराचा वापर करून आपली कार्यक्षमता तुम्ही नक्कीच वाढवू शकता. कार्यक्षमता वाढवण्याची पहिली अट म्हणजे इच्छा आहे. तुमच्यामध्ये तशी जबरदस्त इच्छा हवी. बहुतांश लोकांची हीच अडचण असते, आपल्यापेक्षा दुसरी व्यक्ती अधिक सक्षम असू शकेल हे मानायलाच त्याचा तयार नसतो आणि मग त्यांना असे वाटते की ते जेवढ्या गोष्टी करतात त्यापेक्षा जास्त होणारच नाही. त्यापेक्षा तुलनेने कमी आवाका असलेल्या लोकांशी तुलना करून ते स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात. कार्यक्षमता वाढवण्याची दुसरी अट आहे ज्ञान. आपली कार्यक्षमता कशी वाढेल याचे ज्ञान तुम्हाला पाहिजे. याबद्दल थोडा विचार करावा लागेल. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून शिका, पुस्तके वाचा, सेमिनारला जा. जर तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवायची इच्छा असेल आणि त्या दिशेने कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडणार आहे आणि तो मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि त्या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला तो मार्ग अगदी सोपाही वाटेल. म्हणून प्रार्थना अशी करा जणू सगळे काही ईश्वरावर अवलंबून आहे. काम असे करा की सगळे काही तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून समजा कुणाला तरी रविवारी सकाळी आठवड्याची भाजी आणायची आहे आणि वान सामान आणायचे आहे. म्हणून मित्रासोबत ब्रेकफास्टला जायचे आहे आणि मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे. तर महाशय आधी मित्राबरोबर जातील, मग घरी येतील, पिशवी घेऊन पुन्हा बाजारात जातील, येऊन मुलाला शिकवतील. शिवाय आज आपण किती काम केले असंही त्यांना वाटत राहील. जर त्या व्यक्तीने स्वतःचे गुणगान गाण्याऐवजी आपली क्षमता वाढवण्याकडे लक्ष दिले तर तिच्या लक्षात येईल की थोडी हुशारी वापरली आणि कामांचा क्रम बदलला तर ती वेळाची बचत करू शकते. सर्वात आधी मुलाचा अभ्यास ठरवावा, थोडे शिकवून त्याला स्वाध्याय करायला द्यावा, पिशवी घेऊनच बाहेर पडावे, वाण्याकडे सामानाची यादी देऊन त्याला सामान घरी पाठवायला सांगावे, मित्राबरोबर ब्रेकफास्ट करून येताना भाजी आणावी. याला म्हणतात कार्यकुशलता. तेवढ्याच वेळात कितीतरी अधिक कामे करण्याची क्षमता त्याची वाढून जाईल. म्हणून जीवन 10 गिअरच्या मोटरसायकल प्रमाणे असते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे असे गिअर्स असतात, त्यांचा वायर आपण कधीतरी करत नाही आणि त्या वापर न केल्यामुळे ते खराबही होत असतात. म्हणून मित्रांनो, दुसऱ्यांशी विशेषतः आपल्यापेक्षा कमी सक्षम लोकांशी तुलना करण्याने काही फायदा होत नाही. जर तुलनाच करायची असेल तर आपल्यापेक्षा अधिक सक्षम लोकांशी करावी. याहीपेक्षा अधिक योग्य मार्ग म्हणजे आपल्या पूर्वीच्या कामाशी त्यांची तुलना करावी. त्यावेळी असा विचार करा की जर काल हे काम मी 1.5 तास केले तर आज मी तेच काम 1.25 तासात कसे करेन. मात्र ते करताना कामाच्या गुणवत्तेत फरक पडणार नाही याची काळजी घ्या. वेळ वाचवण्याच्या गडबडीत काम बिघडायला नको. कमीत कमी वेळात सर्वोत्तम काम करणे हे तुमचे लक्ष असले पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्ती अशाच प्रकारे काम करते. तुम्ही आयुष्यावर प्रेम करता का?
करत असाल तर मग वेळ वाया घालवू नका, कारण वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे आणि तेच तुम्ही करताय सुद्धा. म्हणून तुम्ही प्रत्येक काम करण्यामागील एक तंत्र निवडा आणि त्या तंत्रानुसार तुम्ही काम केले तर मग तुम्हाला त्याचे रिझल्टही तसे चांगले भेटतील आणि तुम्हाला काम करण्यात थोडी स्फूर्तता सुद्धा नक्कीच येईल. मित्रांनो, वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पुढचा सिद्धांत पाहूया, तो म्हणजे डेडलाईन निश्चित करा. जर शेवटच्या मिनिटाची डेडलाईन नसती तर बऱ्याचशा गोष्टी झाल्याच नसत्या. आता डेडलाईन म्हणजे वेळाची शेवटची मर्यादा. जुन्या काळी जेलच्या चारी बाजूसोबत एक रेघ आखलेली असायची. त्याच्या बाहेर गेल्यावर कैद्यावर गोळ्या झाडल्या जायच्या. त्या रेषेला डेडलाईन असे म्हणत. म्हणून आजकाल डेडलाईन ओलांडली तर तुमचा जीव जाणार नाही, पण तुमची प्रतिष्ठा आणि करिअरमधली बढतीच्या संधी जरूर जातील. म्हणून डेडलाईनचे गांभीर्य तुम्ही ओळखले पाहिजे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणाची डेडलाईन पाळायची नसेल तर स्वतःच्या कामाची डेडलाईन ठरवणे फारच चांगले आहे. एखाद्या कामाला किती वेळ लागेल याचा विचार करा. आणीबाणीसाठी थोडा अवकाश ठेवा आणि काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख म्हणजेच डेडलाईन निश्चित करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण मग डेडलाईन किंवा त्याच कामाचं आत्ताचं काम पूर्ण करणे तुम्हाला जमू शकेल आणि जमू लागेल सुद्धा. म्हणून डेडलाईन निश्चित करणे एक अशी लाभदायक सवय आहे की ज्यामुळे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकता. डेडलाईनमध्ये असे काय आहे की ज्यामुळे तुमची क्षमता वाढते आणि तुम्ही वेगाने काम पूर्ण करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक स्पष्ट लक्ष मिळते. लक्ष असेल तर आपण काम वेगाने करू शकतो, हे आपण जाणतोच. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यासाठी एक योजना बनवतो आणि त्यानुसार काम करण्यासाठी स्वतःला शिस्त लावतो. तिसरे म्हणजे डेडलाईनमुळे तुमचे लक्ष त्यावर केंद्रित राहते. त्यामुळे तुम्ही काय वेळात जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन उपाय शोधता ते तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनात याचा अनुभव घेतला असेल की जेव्हा तुम्हाला डेडलाईन दिली जाते, हे काम अमुक वेळात पूर्ण करायचे आहे असे सांगितले जाते, तेव्हा तुमचे तन मन त्यातच व्यस्त असते आणि तुमच्यामध्ये एड्रेनलिनचा स्त्राव तयार होतो आणि आळस पळून जातो. तुम्ही सक्रिय होता, सतर्क होता आणि मनापासून कामाला लागता. हे काम वेळात झाले नाही तर तुम्ही अडचणीत याल याची तुम्हाला कल्पना असते. तुम्ही सकाळी लवकर उठता, रात्री उशिरापर्यंत काम करता, तुमची झोपही कमी होते, कमी वेळ वाया जातो आणि मग अशा तऱ्हेने वेळात काम पूर्ण करता. यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊ. असे धरून चला की सामान्यपणे तुम्ही 6 मिनिटात 1 किलोमीटर अंतर धावता, पण एखादा भयानक कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला तर तुम्ही किती वेगाने पळाल हे तुम्ही विचार करू शकता. म्हणून साहजिकच तुम्ही 6 मिनिटापेक्षा कमी वेळात 1 किलोमीटर अंतर पार कराल, कारण तुमच्या मागे तो भयानक कुत्रा लागलाय. आणि डेडलाईनला असाच पाठीमागे लागलेला वाघ असे समजा, जो तुमच्याकडून वेगाने काम करून घेतोय. माणूस जे युद्ध स्वतःशी लढत असतो तेच सर्वात मौल्यवान असते. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 13वा सिद्धांत आहे, डेडलाईन निश्चित करायला हवी. माझा एक मित्र पुस्तके संपादन करतो. त्याला डेडलाईन न घालता पुस्तक संपादित करायला दिले तर तो ते 1.5 महिन्यात पूर्ण करतो. मात्र त्याला 7 दिवसांची डेडलाईन दिली तर तो तेच काम 10 दिवसात करतो. यावरून असे सिद्ध होते की क्षमता महत्त्वपूर्ण नाही तर डेडलाईन महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये 10 दिवसात काम पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण त्याला डेडलाईन नसल्यामुळे तेच काम तो 1.5 महिन्यात पूर्ण करतो. तेव्हा काम लवकर करणे हा क्षमतेचा विषय नसून तो समर्पण आणि कामाप्रती असणाऱ्या निष्ठेचा विषय आहे. म्हणून विमा कंपन्या डेडलाईनचा उपयोग करण्यात तरबेज असतात. त्या अशी जाहिरात देतात, अमुक एका विमा योजना 1 महिन्यात बंद होत आहे. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ पॉलिसी घ्या. कार कंपन्यांचीही अशाच डेडलाईनचा वापर करून जाहिराती देतात आणि अमुक तारखेपासून किमती वाढ आहेत, आत्ताच कार घ्या म्हणजे फायदा होईल. ग्राहक आपला फायदा व्हावा म्हणून विमा पॉलिसी किंवा कार खरेदी करतात. अशा तऱ्हेने डेडलाईन ही फक्त कामासाठीच नाही तर वस्तू विकण्याच्या कामी येणारी अनोखी चाल आहे. जेव्हा ग्राहकाला सांगितले जाते की अमुक तारीख डेडलाईन आहे, तेव्हा त्याला त्या तारखेच्या आत निर्णय घेणे भाग पडते. नाहीतर ग्राहकाला निर्णय घ्यायला लावणे किती अवघड असते ते आपण जाणतोच. डेडलाईन दिली नाही तर तो जन्मभर निर्णय घेणार नाही. जी व्यक्ती आपल्या अर्ध्या तासाचाही विनियोग चांगल्या प्रकारे करू शकत नसेल त्याला अमर होण्याचा काय फायदा आहे. म्हणून काही लोकांना वाटते की डेडलाईनमुळे कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. त्यांचे मत काही प्रमाणात बरोबर आहे आणि जर काम अगदी शेवटच्या मिनिटाला सुरू केले तर गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याउलट डेडलाईन नजरेसमोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर गुणवत्तेवर काही परिणाम होण्याची शक्यता नाही. समजा एक विक्रेता 100 या विक्रीसाठी
एका महिन्याची डेडलाईन ठरवतो आणि जर 25 दिवस वाया गेल्यावर तो जागा झाला आणि काम करत सुटला तर त्याला रोज 20 विक्री करावे लागतील, आणि जे अतिशय अवघड आहे. या उलट जर तो पहिल्या दिवसापासून कामाला लागेल तर तो केवळ रोज 3-4 विक्रीत उद्दिष्ट पूर्ण करू शकेल. आणि ज्याला सर्व जास्त माहिती असते तो वेळाचा वाया जाण्याचे सर्वात जास्त दुःखी होत असतो. म्हणून मित्रांनो, तर डेडलाईनने महत्त्व ओळखा आणि त्याचा उपयोग करून आपली क्षमता तुम्ही नक्कीच वाढवू शकता. वेळाचा हिशोबही पैशाप्रमाणे असतो. आपल्याकडे तो जितका कमी असतो त्या प्रमाणात आपण त्याचा वापर काटकसरीने करत असतो. म्हणून वेळाच्या सर्वोत्तम सिद्धांताचा पुढचा सिद्धांत आहे, वेळ विकत घ्यायला शिका. आणि वेळ विकत घेतला की तुम्ही वेळावर नियंत्रण मिळवता आणि वेळ तुमच्याजवळ भरपूर प्रमाणात येत असतो. मग तुम्हाला वेळ विकत घेण्याची गरज पडत नाही आणि तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात. म्हणून 1 इंच सोन्याच्या बदल्यात 1 इंच वेळ खरेदी करता येत नाही. म्हणून तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, सोने की वेळ? या दोन्हीत तुम्ही काय वाचवण्याचा जास्त प्रयत्न करता? तुम्ही पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणे पसंत करता की सुपरफास्ट ट्रेनने? सेवानिवृत्त लोक पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात कारण त्याला भाडे कमी असते. पॅसेंजर ट्रेनने प्रवास केल्यास वेळ जास्त लागतो, पण सेवानिवृत्त लोकांना वेळ भरपूर असल्याने त्यांच्याजवळ वेळच वेळ असतो. याउलट जे लोक कामात व्यस्त असतात त्यांना सुपरफास्ट ट्रेन हवे असते कारण त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि त्यांना त्या वेळाचा सदुपयोग करायचा असतो. त्याहीपेक्षा अधिक व्यस्त असणारे लोक विमानाने प्रवास करतात कारण त्यांचा वेळ त्याहीपेक्षा अधिक किमती असतो. आपला वेळ किती किमती आहे त्यानुसार ती व्यक्ती वेळ वाचवण्यासाठी पैसा खर्च करत असते. आणि जर तुम्ही वेळाच्या ऐवजी पैसे वाचवायला जात असाल तर त्याचा अर्थ तुम्ही वेळाला जास्त महत्त्व देत नाही. याउलट जे लोक वेळाला महत्त्व देतात ते वेळ वाचवण्याचा भरपूर प्रयत्न करतात, किंवा असेही म्हणता येईल की ते वेळ विकत घेतात. या भागाच्या सुरुवातीला दिलेल्या चीनी सुविचाराप्रमाणे वेळ खरेदी करता येत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, वेळ खरेदी करता येतो. कंपन्यांचे मालक हेच तर करतात. जरा विचार करा, कोणत्याही कंपनीचा मालक उत्पादन करत नाही, त्याचे वितरण करत नाही, त्याचे व्यवस्थापन करत नाही किंवा ते विकतही नाही. मात्र नफा त्यांचाच होतो. तो आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊन त्यांच्याकडून हवे ते काम करून घेतो. थोडक्यात तो पैसे देऊन इतरांचा वेळ खरेदी करतोय. आणि जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत आचरणात आणला पाहिजे. वेळ विकत घ्यायला शिका. पहिल्या भागात तुम्हाला तुमच्या 1 तासाची किंमत काय असते ते कळले आहे. या उदाहरणात तुमच्या वेळाचे मूल्य 100 रुपये आहे असे आपण धरून चालतो होतो आणि आधारावर तुम्ही वेळ खरेदी कसा करायचा ते ठरवायचं आहे. याचे एक उदाहरण बघूया. तुम्हाला विजेचे बिल भरायचे आहे. त्यासाठी येण्या जाण्याच्या रांगेत उभे राहण्याचा मिळून 1.5 तास खर्च होतो. आणि जर एखादा एजंट 20 रुपये घेऊन तुमचे काम करायला तयार असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? तुमच्यासाठी 1.5 तासाची मोल 150 रुपये आहे. त्यासाठी जर कोणी 20 रुपयात ते काम करायला तयार असेल तर तुम्ही त्याला आनंदाने ते काम दिले पाहिजे, कारण तुमचा वेळ जास्त किमती आहे. आणि अशा तऱ्हेने पैसे देऊन तुम्ही वेळ खरेदी करायला शिका. हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्व मोठ्या कंपन्या याचा लाभ घेतात. आधुनिक जगातील आउटसोर्सिंगचा वापर याच तत्वावर आधारित आहे. अमेरिकन कंपन्या पैसे देऊन भारतीय कंपन्यांकडून स्वस्तात कामे करून घेतात आणि आपला किमती वेळ वाचवतात. वेळ हेच धन आहे अशी म्हण आहे. जर तुम्ही ते उलट केलेत तर तुम्हाला एक मौल्यवान सत्य कळेल, धन म्हणजेच वेळ आहे. हा सिद्धांत काम डेलिगेट आणि करणे म्हणजे दुसऱ्यावर सोपवणे यापेक्षा वेगळा आहे. डेलिगेट करताना तुम्ही वेळ वाचवण्यासाठी कमी महत्त्वाची कामे तुमच्या हाताखालच्या लोकांवर सोपवता, तर वेळ खरेदी करताना तुम्ही कमी महत्त्वाची कामे बाहेरच्या लोकांकडून करून घेता. जर तुमच्या 1 तासाचे मोल 100 रुपये असेल आणि समोरचा माणूस तेच काम 10 रुपयात करत असेल तर त्याच्याकडून काम करून घेण्यातच शहाणपणा आहे, कारण त्या वाचलेल्या वेळाचा तुम्ही अधिक उपयुक्त मौल्यवान कामासाठी उपयोग करू शकता. आणि 19व्या शतकातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ लुईस आगासी यांना नियमितपणे भाषणासाठी बोलावत असत. एकदा ते काही महत्त्वाचे काम करत होते, त्यामुळे त्यांना वेळ नव्हता. अशातच एका आयोजकांनी त्यांना भाषणासाठी निमंत्रित केलं. वेळाअभावी त्यांनी त्याला नकार दिला. आयोजकांनी आग्रह चालूच ठेवला आणि ते म्हणाले भाषणासाठी ते त्यांना पैसे देणार आहेत. ते ऐकून आगासी भडकले. ते म्हणाले, मला पैशाची लालूच दाखवू नका. पैसे कमवण्यासाठी मी वेळ वाया घालवू शकत नाही. म्हणून तुम्ही या पृथ्वी तलावावरील एकमात्र व्यक्ती आहात जे आपल्या योग्यतेचा वापर करू शकते. म्हणून स्वावलंबी लोकांना वेळ खरेदी करायचे जीवावर येते, कारण त्यांना प्रत्येक काम स्वतः करायचं असतं. कंजूस लोकांनाही ते कठीण जाते.
वेळ वाचते पैसे वाचवण्याच्या नादात ते स्वतः छोटी छोटी कामे करत राहतात आणि या भानगडीत त्यांची मोठी आणि महत्त्वाची कामे राहतात. एक मजेदार उदाहरण पाहूया. काही लोक खरेदी करताना सर्वात स्वस्त वस्तू कुठे मिळेल ते 10 दुकानांमध्ये शोधतात आणि घासाघीस करतात. असं का, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तशी तर बरीच कारणे आहेत, पण प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो पण तो हिशोब करूया. तुमचा एका तासाचं मूल्य 100 रुपये असेल आणि तासभर घासाघीस करून दुकानदाराला 20 रुपये कमी करायला लावले तर खरे तर तुमचा तोटाच होतो. तुम्हाला 20 रुपयाचा फायदा नाही तर 80 रुपयाचा तोटा झालेला असतो. म्हणून वेळ पैशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुम्ही जास्त धन कमवू शकता, मात्र जास्त वेळ तुम्ही कधीच कमवू शकत नाही. म्हणून वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत पुढचा बघूया, म्हणजे भविष्यातील लाभासाठी वर्तमानात तुम्ही त्याग केलाच पाहिजे. आपली दुविधा ही वेळाच्या कमतरतेपेक्षा जास्त गंभीर आहे. मुळात आपल्याला कशाला प्राधान्य द्यायचे हेच कळत नाही. नंतर आपल्या लक्षात येते की जी कामे करायला पाहिजे होती ती केली नाहीत आणि आता गरज नसलेल्या कामात वेळ आपण घालवला. म्हणून वेळाच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी पर्याय असतो. आपण त्याचा दुरुपयोग करू शकतो, तसेच सदुपयोगी करू शकतो. हवे तर आत्ताचा क्षण मौज मजेत वाया घालवू शकतो किंवा उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा शिडीसारखा उपयोग करू शकतो. आपल्याला हवे तर आळसात दिवस घालवत कमीत कमी काम करून जास्त आराम करू शकतो किंवा जास्तीत जास्त काम करून आपण वेळेचे सोने करू शकतो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती भविष्यातील लाभासाठी वर्तमानातील वेळाची गुंतवणूक करत असतो आणि ज्याप्रमाणे प्रत्येक कंपनी भविष्यातील आर्थिक लाभासाठी पैशाची गुंतवणूक करते, त्याप्रमाणे व्यक्तिगत जीवनात यशासाठी वेळाची गुंतवणूक करतात. म्हणून एक विद्यार्थी परीक्षाजवळ आल्यावरही तासनतास टीव्ही बघत बसतो आणि दुसरा विद्यार्थी परीक्षेत अभ्यासाच्या जोरावर जास्त मार्क्स मिळवून या विचाराने टीव्ही न बघता अभ्यासात वेळ वाया घालवतो. म्हणून तो कॉलेजमधला एक विद्यार्थी क्लास बुडवून मुलींशी गप्पा मारण्यात वेळ घालवतो, तर दुसरा वर्गात मन लावून अभ्यास करतो. एक कर्मचारी ऑफिसमधील महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याऐवजी गप्पा मारत बसतो, तर दुसरा कर्मचारी नोकरीतील प्रगतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे प्रोजेक्ट फटाफट पूर्ण करतो. एक विक्रेता सकाळी उठून टीव्ही बघत बसतो, तर दुसरा सेल्समॅन सकाळी उठून संभाव्य ग्राहकांना फोन करून त्यांच्या भेटी ठरवतो. आता तुम्ही सांगा, या सगळ्या उदाहरणात उज्ज्वल भविष्य कोणाचे ठरेल, पहिल्या व्यक्तीचे किंवा दुसऱ्या व्यक्तीचे? निर्विवाद दुसऱ्या व्यक्तीचे भविष्य अधिक चांगले असेल, कारण सरळ आहे, प्रत्येक उदाहरणात पहिली व्यक्ती क्षणिक सुखाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहे आणि तर दुसरी व्यक्ती उज्ज्वल भविष्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करत आहे. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 15वा सिद्धांत आहे, भविष्यातील लाभासाठी वर्तमानाचा तुम्हाला नक्कीच त्याग करायला लागणार आहे आणि तो त्याग केला तरच तुम्हाला भरपूर मोठे अवॉर्ड्स भेटणार आहेत आणि भरपूर मोठे तुम्हाला जीवनात अनुभवही मिळतील. म्हणून याचे एक उदाहरण बघूया. एक जपानी कंपनी कॅलिफोर्नियामधील यासेमाइट नॅशनल पार्कचे व्यवस्थापन बनवण्यासाठी इच्छुक आहे. अमेरिकेने त्या कंपनीला बिझनेस प्लॅन सादर करायला सांगितला. त्यांना वाटले ते 1-2 वर्षात प्लॅन देतील, मात्र जपानी कंपनीने चक्क 250 वर्षाचा प्लॅन सादर केला आणि अमेरिकन कंपनीच्या लोकांना ते बघून आश्चर्याचा धक्काच बसला. अमेरिकन लोक पुढची तिमाही किंवा फार तर 1 वर्षाचा विचार करत होते. या उलट जपानी कंपनीने दीर्घकालीन भविष्याचा विचार करत होती. आणि जेव्हा तुम्ही मधाच्या शोधात जाता तेव्हा मधमाशा चावतील ही अपेक्षा ठेवली पाहिजे. म्हणून मित्रांनो, खरं तर आपल्या सगळ्यांजवळ एका दिवसाचे 24 तास असतात, मुकेश अंबानीकडेही आणि छगनलालकडेही. म्हणून प्रश्न असा आहे की त्या वेळाचे काय करण्याचा पर्याय तुम्ही निवडता, तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे त्यावर ते ठरत असते. म्हणून क्षणिक सुख किंवा भावी यश, एखाद्या मुलाला खेळ दंगामस्ती महत्त्वाची वाटते तर तो 6 तास पतंग उडवतो आणि 4 तास टीव्ही बघत बसतो. दुसऱ्या मुलाला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे म्हणून तो 10 तास अभ्यास करतो. अशा तऱ्हेने एक विक्रेता क्षणिक सुखासाठी टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत बसतो. याउलट दुसरा विक्रेता भविष्यातील दीर्घकालीन आनंद महत्त्वाचा आहे हे जाणून वर्तमानातील वेळाचा पुरेपूर वापर करतो. तुम्ही कशाची निवड करता यावर की भविष्यातील चिरकाल सुख तुमचं अवलंबून असतं. म्हणून उद्या उमलणारी फुले आजच्या बीजातून जन्माला येत असतात. म्हणून तुम्ही आज काय करता त्यावर तुमचा उद्याचा वेळ हा नक्कीच ठरवत असतो की तुम्ही आता काय करणार आहात आणि पुढे तुम्ही काय करणार आहात. म्हणून तुम्ही काय करता त्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. आणि पुढचा सिद्धांत असा आहे की ठरलेल्या वेळी तुम्ही काम केलेच पाहिजे. नाही केले तर तुमचा तोटा आहे आणि त्यात तुमचा तोटा भरपूर मोठा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही ठरलेल्या वेळी काम करायला शिका. ज्यावेळी तुम्ही हा नियम पाळाल आणि हे काम कराल तेव्हा तुम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल आणि तुम्हाला काम करण्याची नक्कीच
पुढे गरज भासणार नाही. तुम्ही आता जर मेहनत केली तर पुढे तुम्हाला एवढं कष्ट करण्याची गरज भासणार नाही. महान संगीतकार स्फूर्ती आल्यामुळे काम करत नाही, तर ते कामाला बसतात म्हणून त्यांना स्फूर्ती येते. वीर्यवान वॅगनर, बाक आणि मोलझाट दररोज तेवढ्याच नियमितपणे काम करायचे जेवढ्या नियमितपणे एखादा अकाउंटंट रोज नियमितपणे हिशोबाचा वह्या घेऊन बसेल. म्हणून स्फूर्ती येण्याची वाट बघत ते वेळ वाया घालवत नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या शरीरात एक घड्याळ असते, त्याला बायोलॉजिकल क्लॉक असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही एक निश्चित वेळेला काम करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुमच्या शरीरातली तसे वळण लागते. आणि जर तुम्ही दुपारी 1:30 वाजता जेवत असाल तर रोज तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल. आणि जर तुम्ही रोज 10 वाजता झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेला झोप येईल. यालाच बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. आणि जे तुमच्याकडून ठराविक वेळेला काम करून घेते, तुम्हाला फक्त सवय लावून तशी चावी द्यायला लागेल. प्रसिद्ध तत्त्वज्ञ इमॅन्युअल कांट यांनी वेळाच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते आणि ते रोज दुपारी 3:30 वाजता फिरायला जायचे. त्यात एकही मिनिट इकडे तिकडे व्हायचा नाही. त्यांच्या या वक्तशीरपणाचा शेजारच्या लोकांना फायदा होत असे. त्यांच्या वेळानुसार शेजारी आपल्या घड्याळातील वेळ जुळत असत. म्हणून जर तुम्ही एका ठराविक वेळेला काम करण्याची सवय लावून घेतलीस तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही त्यावेळी ते काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असते. आणि जर तुम्ही सकाळी 6 वाजता फिरायला जात असाल तर मग तुमचं शरीर रोज त्यावेळी तयार असतं आणि आळसही कमी येतो. मात्र फिरण्याची तशी निश्चित वेळ नसेल तर मात्र आळसाचे तुम्ही सहज शिकार बनता. म्हणून विशेषतः अप्रिय कामांच्या बाबतीत सवयीचा खूप फायदा होतो. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याची एक वेळ निश्चित करा. जर तुम्हाला सेल्सच्या संदर्भातील कोल्ड कॉल करायचे असेल तर त्याची वेळ निश्चित करा. व्यायाम करायचा त्याची वेळ निश्चित करा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित करा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या कामासाठी पूर्णपणे तयार राहता. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 16वा सिद्धांत आहे, ठरलेल्या वेळी काम करा. प्रतिभाशाली व्यक्ती कामाच्या केंद्रबिंदूकडे बघत असतात आणि बाकीचे सगळे अनावश्यक ठरवून सोडून देतात. म्हणून ठराविक वेळेला महत्त्वपूर्ण कामे करण्याचे अनेक फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे ते काम करण्याचा आळस येत नाही. सवयीने सहजपणे फार विचार न करता तुम्ही काम करू शकता. दुसरे म्हणजे सवय झाल्यामुळे तुमचे शरीर आणि मन पूर्ण सक्रिय होऊन सहकार्य करतं. आणि तिसरं म्हणजे त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो. याने काम करणे सोपे होते. चौथे म्हणजे जसजशी त्या कामाची तुम्हाला सवय होते तसतसे तुम्ही ते काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे किंवा लवकर मार्ग शोधता. आणि पाचवे म्हणजे वेळ निश्चित केल्यामुळे तुमचे कामाचे एक तंत्र तयार होते. त्याचबरोबर नैसर्गिक शक्ती देखील तुम्हाला साथ देईल, कारण संपूर्ण विश्व एका विशिष्ट चाकोरीबद्ध तंत्राने चालते आणि तुम्हालाही तसेच करायला पाहिजे. म्हणून वेळ वाचवण्यासाठी कामाची योग्य वेळ तुम्ही निवडलीच पाहिजे. आणि ती योग्य वेळ निवडली की तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे. म्हणून वेळाच्या सर्वोत्तम उपयोगाचा सिद्धांत पुढचा आपण बघूया. वेळाच्या बर्बादीचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जाणून घ्या. सर्वसामान्य अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या कामात दिवसभरात 50 व्यत्यय येतात. त्यातील 70% गोष्टींचा त्यांच्या कामाशी काही संबंध नसतो. म्हणून तुम्ही जर हवेत उडी मारली तर काय होईल? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तुम्ही खाली याल. आणि वेळाच्या बाबतीतही तसेच घडते. एखादे महत्त्वाचे काम करायला तुम्ही सुरुवात केलीत की अडचणीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती सक्रिय होते आणि तुम्हाला खाली ढकलू लागते. दुसरे लोक येऊन तुमच्या कामात विघ्न निर्माण करतात. ते तुम्हाला दुसरे कोणीतरी कामं करायला सांगतात आणि कोणीतरी भेटायला येतं आणि कोणाचा तरी फोनच येतो. बॉस तुमच्याकडे एखादे आवश्यक काम देतो. पत्नी बाजारातून एखादी वस्तू आणायला सांगते. मुलं गृहपाठात मदत मागतात. हे दुसरे तिसरे काही नसून गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तुम्ही हातात एखादे महत्त्वाचे काम घेतले की त्या कामात अडथळे यायला सुरुवात होते. इतर कामे अचानक उपटतात आणि मग ते परिस्थिती बिकट होते. आणि या संकटांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून सावध राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, या जगात दुसऱ्याची प्रगती बघून असू द्या वाटण्याची पद्धतच आहे. म्हणून दुसऱ्याचा पाय खेचण्याची परंपरा असते. कोणी उंच भरारी घेऊ पाहत असेल तर त्याचे पंख कापायला लोक तयारच असतात. म्हणूनच तुमची प्रगती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, अगदी नातेवाईकांनाही पसंत नसते आणि ते त्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न करतात. त्यापासून बचाव करण्याचा उपाय साधा सरळ आहे. आपले तोंड बंद ठेवा. आपण कोणते महत्त्वाचे काम करत आहोत, तुम्ही कोणती नवीन सवय स्वतःला लावली आहे, तुमची काय प्रगती होत आहे याबद्दल कुठेही वाच्यता करू नका. जर तुम्ही डिंगोरा पिटणे थांबवले किंवा तुमची नवीन योजना काय आहे ते सांगणे थांबवले तर तुमचा काय इरादा आहे हे कोणालाच कळणार नाही आणि कोणाला कळणार सुद्धा नाही.
आणि बऱ्याच अडचणींपासून तुमची मुक्तता होईल आणि तुम्ही आयुष्यात वर यायचा प्रयत्न करत आहात हे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्हाला खाली खेचण्यासाठी ते लोक त्यांची पूर्ण शक्ती वापरतील आणि पूर्ण शक्तीनिशी तुम्हाला ते खाली ओढतील. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 17वा सिद्धांत तोच आहे की वेळ बर्बाद करणारा गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि चांगल्या कामात नेहमीच नक्कीच अडचणी आणि संकटे येतात, त्यामुळे पहिल्यापासूनच त्यासाठी तयार करा आणि एखादी अडचण आली तर त्यावर कोणता उपाय करायचा त्याची योजना तयार ठेवा. माझा सल्ला आहे की तुम्ही मिनिटाकडे लक्ष द्या, मग तास त्याची काळजी स्वतः घेतील. पण तुम्ही घरी एखादे महत्त्वाचे काम करत असाल आणि त्याच वेळी तुम्हाला कोणी भेटायला आले, शेजाऱ्यांना गप्पा मारायचा मूड आला, पत्नी किंवा मुलांनी एखादे काम सांगितले जे तुमच्याशिवाय होणारच नाही, याशिवाय तुमच्या मोबाईल फोनवर तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक यांना तुमच्याशी खूप वेळ गप्पा मारायची लहर आली, असेही होऊ शकते. बाहेरच्या जगातील अशा गोष्टींच्या आक्रमणाच्या पद्धती ओळखायला शिकलं म्हणजे तुमच्या महत्त्वपूर्ण कामावर परिणाम होणार नाही. अशा भेटीगाठीला आलेल्यांपासून सुटका करून घेण्याचे स्पष्ट धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. आपण यावेळी महत्त्वाच्या कामात व्यस्त आहोत, त्यामुळे त्यांच्याशी नंतर बोलू हे नम्रपणे पण ठामपणे सांगायला शिका. मोबाईल फोनवरही हेच धोरण ठेवा. तसे मोबाईल फोन तुम्ही स्विच ऑफ करून ठेवू शकता. या बाबतीत माझा एक मित्र खूप मजेदार तंत्र वापरतो. त्याला घरात 2 दरवाजे आहेत. जेव्हा त्याला अंगतूक माणसाचे येणे पसंत नसेल तेव्हा तो समोरच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावतो आणि त्यामुळे आलेला अंगतूक माणूस कुलूप बघून परत जातो. तुम्हाला कुलूप लावणे पसंत नसेल तर दुसरा काहीतरी उपाय शोधा. तुम्हाला हवी ती क्लुती वापरा, पण तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून स्वतःचा बचाव करण्याचा उपाय तुम्ही शोधून ठेवा. आणि अपॉइंट शिवाय कोणालाही भेटू नका आणि वेळ दिली तर त्या वेळेचा अवधी सीमित ठेवा. आपण या गोष्टीची चर्चा 4 ते 4:15 वाजेपर्यंत करू शकतो असे आपण सांगू शकता आणि असे आपण उदाहरणार्थ घेतले आहे. म्हणून ज्या लोकांकडे रिकामा वेळ असतो ते नेहमी काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाया घालवतील. आणि म्हणून प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर ब्रुनेलच्या ऑफिसमध्ये फक्त एकच खुर्ची ठेवली होती. ती अशासाठी की केवळ त्याच्याजवळ वाया घालवायला वेळ नाही याची जाणीव राहावी. त्याच्याकडे कोणतीही महत्त्वाचे काम घेऊन आला तर ते स्वतःच्या खुर्चीवर बसत आणि साहजिकच ऑफिसमध्ये एक माणूस उभा आणि एक बसलेला अशी स्थिती असेल तर येणारी व्यक्ती फक्त कामाच्याच गोष्टी करेल. फालतू गप्पा मारण्यासाठीचे वातावरण नसल्याने आव्हानांवर गप्पा होणारच नाहीत. म्हणून वेळाच्या बाबतीत हेनरी फोर्ड देखील अतिशय दूरदर्शी होते. त्यांना कामाच्या बाबतीत काही समस्या आल्यास ते मॅनेजर्सना आपल्या चेंबरमध्ये बोलवण्याऐवजी ते त्यांच्या चेंबर्समध्ये जायचे. त्याबद्दल ते म्हणाले, माझ्या असे लक्षात आले की जितक्या लवकर मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर जाऊ शकतो तेवढा समोरच्या व्यक्तीला मी माझ्या ऑफिसमधून लवकर बाहेर काढू शकत नाही. या मोठ्या माणसांप्रमाणे तुम्हालाही अडचणींवर तोडगा काढण्याचे मार्ग शोधावे लागतील आणि ते पाहिजे सुद्धा. म्हणून जेणेकरून तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करू शकाल आणि तुम्ही जीवनामध्ये मोठा वेळ वाचवू शकाल. म्हणून वेळ घालवण्याचा खरा अर्थ असा आहे की केवळ वेळ आपल्याला घालवत असतो. म्हणून एके दिवशी बिस्मार्क एका इंग्रजी राजदूताशी बोलत होते. काही वेळाने त्या राजदूताने बिस्मार्कला विचारले, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवणाऱ्या अंगतूक लोकांपासून तुम्ही तुमची सुटका कशी करून घेता? बिस्मार्कने सांगितले, माझी एक अचूक पद्धत आहे. आमचे बोलणे चालू असताना नोकर मला येऊन सांगतो की माझ्या पत्नीला काही जरुरी कामासंबंधी माझ्याशी बोलायचे आहे. म्हणून जेव्हा बिस्मार्क सांगत होते त्याचवेळी नोकर तिथे आला आणि त्याने सांगितले की त्यांची पत्नी त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छित आहे. म्हणून माणसाच्या सगळ्यात किमती वस्तूची म्हणजेच वेळाची चोरी करणाऱ्या चोराला फायदा कधीच पकडत नाही. म्हणून मित्रांनो, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 18वा सिद्धांत आपण जाणून घेऊ. न्यूटनच्या गतीचा पहिल्या नियमाचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे आणि तो घेतला तर तुम्ही सर्व काही ठीक करू शकाल आणि सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीची खाटापीट करायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी बनलेली आहे आणि ती तुमच्यासाठीच असेल. म्हणून योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्यांची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास मदत नक्कीच होईल. ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश असतो. म्हणून परिस्थिती अनुभव घेऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि ते प्रयत्न फक्त आपणच करू शकतो आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. म्हणून त्यामुळे
स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला भासणार नाही आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष आपल्याला करावेच लागते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवण्याची, कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ते प्रयत्न नक्कीच मार्गालाही लागत असतात. म्हणून मित्रांनो, जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. आणि आपले भाग्य आपल्या हातात असते, कोणावर अवलंबून राहू घडत नाही. म्हणून त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते आणि तुमचे भाग्यही तुम्हाला साथ देईल जेव्हा तुम्ही मेहनतीवर विश्वास ठेवाल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवला तिथे तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया असतात आणि तो पाया आपल्याला नक्कीच भक्कम करायचा आहे. तो पाया आपण भक्कम केला की जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण कशीही कामगिरी पार पाडू शकतो. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात देखील ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. म्हणून तुम्ही बदल हा केलाच पाहिजे आणि त्यानुसार स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ते ठेवायला जागा पुरणार नाही. आणि स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचा मंत्रजप करून त्यांचं भक्ती केली तर मग तुम्हाला तुमच्या पाठीवर कायम स्वामींचा हात राहील आणि कायम तुमच्या पाठीशी स्वामी उभे राहतील आणि संकटकाळी तुमची मदत करतील. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.